बोधिसत्व हा एकेकाळी युवराज होता. प्रिन्स कॅनडा या दुसऱ्या मुलाला जन्म दिल्यानंतर त्याची आई मरण पावली. राजाला दुसऱ्या प्रमुख राणीकडून तिसरा मुलगा प्रिन्स सूर्या झाला. या मुलाच्या जन्माने राजा इतका आनंदित झाला की त्याने राणीला तिची कोणतीही इच्छा पूर्ण करण्याचे वचन दिले. तिन्ही राजपुत्र मोठे होईपर्यंत तिने कोणतीही इच्छा व्यक्त केली नाही, परंतु त्यानंतर तिने तिच्या मुलाला उत्तराधिकारी बनवून सिंहासन देण्याची इच्छा व्यक्त केली. राजाने तिची विनंती नाकारली, परंतु तिच्या हट्टामुळे त्याला वाटले की ती तिच्या मार्गावर जाण्यासाठी काही वाईट कट करेल. राजाने बोधिसत्व आणि त्याच्या भावाला परिस्थिती समजावून सांगितली आणि अत्यंत दुःखद अंतःकरणाने तो मरेपर्यंत व नवीन राजा बनविण्याची वेळ येईपर्यंत त्यांना जंगलात सुरक्षित राहण्यासाठी पाठवले. त्यावेळी योग्य वारसदार निवडून ते राज्य करू शकतील. जेव्हा प्रिन्स सूर्या, जो सर्वांचा आदरणीय होता, त्याला आपले भाऊ जंगलात जात आहेत हे कळल्यावर त्यानेही त्यांच्या सोबत जंगलात जाण्याचे ठरविले. एके दिवशी ते प्रवास करत असताना राजकुमार सूर्या आंघोळ करण्यासाठी तलावावर गेला. त्या तलावात एक राक्षस राहत होता. जो कोणी पाण्यात प्रवेश करेल त्याला तो देवधम्म, देव समान काय आहे, या प्रश्नाचे उत्तर विचारत असे आणि जर त्याचे उत्तर देता आले नाही तर तो त्याला खाऊन टाकत असे. जेव्हा राजकुमार सूर्या तलावात उतरला तेव्हा राक्षसाने त्याला पकडले आणि त्याचा प्रश्न विचारला. राजपुत्राने आत्मविश्वासाने उत्तर दिले, सूर्य आणि चंद्र, पण हे उत्तर चुकीचे होते. राक्षसाने त्याला ओढत तलावाच्या खोलवर नेले आणि एका कोठडीत ठेवले. जेव्हा प्रिन्स सूर्या परत आला नाही तेव्हा प्रिन्स कॅनडा त्याला शोधण्यासाठी खाली गेला. पाण्यात उतरताच राक्षसाने त्यालाही ताब्यात घेऊन तोच प्रश्न विचारला. कॅनडाने उत्तर दिले, स्वर्गाचे 4 भाग, परंतु हे उत्तर देखील चुकीचे होते आणि चुकीच्या उत्तरामुळे त्याला तुरुंगात टाकण्यात आले. जेव्हा प्रिन्स कॅनडाही परत आला नाही तेव्हा बोधिसत्वाला कळले की काहीतरी गडबड झाली आहे आणि तलावात एक राक्षस आहे. तो किनाऱ्यावर जाऊन थांबला. जेव्हा राक्षसाने पाहिले की बोधिसत्व पाण्यात जाणार नाही तेव्हा त्याने वनपालाचे रूप धारण केले आणि तलावामध्ये ताजेतवाने होण्यास व प्रवेश करण्यास प्रोत्साहित केले. बोधिसत्वाने न फसता ओळखले की हा राक्षस आहे. त्याने भावांना का नेले आहे हा राक्षसाला जाब विचारला. राक्षसाने सांगितले की या तलावात जो कोणी उतरले त्याला प्रश्न विचारला जाईल आणि योग्य उत्तर न देणाऱ्याला खाण्याचा त्याला अधिकार आहे. बोधिसत्वाने सांगितले की त्याला उत्तर माहित आहे, परंतु प्रवासामुळे खूप कंटाळा आला असल्याने मी आता सांगणार नाही. हे उत्तर ऐकून राक्षसाच्या मनामध्ये उत्सुकता निर्माण झाली व त्याने बोधिसत्वाला स्नान करण्यास विनंती केली आणि अन्न, पेय आणि सुगंधी द्रव्य दिली. बोधिसत्वाला आराम करण्यासाठी एक भव्य मंडप उभा केला. ताजेतवाने झाल्यावर राक्षसाने बोधिसत्वाच्या पायाजवळ बसून उत्तर देण्याची विनंती केली. बोधिसत्वाने शांत चित्ताने देवधम्म म्हणजे वाईट कामे न करणे, दुसऱ्याला इजा न करणे असे उत्तर दिले. या चातुर्याच्या उत्तराने खुश होऊन राक्षस एका भावाला सोडण्यास तयार झाला. दोन्ही भावांपैकी बोधिसत्वाने सूर्याला मुक्त करण्यास राक्षसाला सांगितले. हे ऐकून राक्षस बोधिसत्वाला म्हणाला की तू देवधम्माचा अर्थ माहित आहे, परंतु तू त्याचे पालन करत नाहीस. कॅनडा सूर्यापेक्षा ज्येष्ठ असल्याने त्याला ज्येष्ठतेचा मान देऊन तू त्याला निवडायला हवे होते. बोधिसत्वाने उत्तर दिले की मी जी निवड केली आहे ती योग्य देवधम्म आहे, कारण मी जर फक्त कॅनडा सोबत राज्यात परत गेलो आणि सूर्याला राक्षसाने खाऊन टाकले असे सांगितले तर माझ्यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही. सर्वांना वाटेल की मी राज्य बळकाविण्यासाठी सूर्याला मारून टाकले व मला खुनी ठरवतील. बोधिसत्वाचे हे उत्तर ऐकून राक्षस चकित झाला आणि सूर्याला पण सोडून देण्यास तयार झाला.
बोधिसत्वाने राक्षसाला कर्म विषयी समजावून सांगितले. राक्षसाचे घृणास्पद जीवन हे त्याच्या जीवनातील पूर्वीच्या कृत्यामुळे असून चांगले जीवन जगण्यासाठी चांगले कृत्य करणे आवश्यक असल्याचे समजावून सांगितले. राक्षसाने हे सत्य स्वीकारले आणि लोकांना त्रास देणे व मनुष्यांना खाणे बंद करण्याचे वचन दिले. पासून तिघेही भाऊ राक्षसासोबत त्या तलावाकाठी आनंदाने राहू लागले. एके दिवशी बोधिसत्वाला आपल्या वडिलांचा मृत्यू झाल्याचे कळले. त्यानंतर तिघेही आपल्या राज्यात परतले. बोधिसत्वाने राज्यकारभार स्वीकारला. प्रिन्स कॅन्डा राज्याचा प्रधान व सूर्य सरसेनापती झाला व ते आनंदात राज्य करू लागले. राक्षसी त्यांच्या राज्यात गेला. त्याला राजाने दिलेले घर अन्न घेऊन तोही सम्यक जीवन जगला.